नमस्कार मंडळी, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या बटाट्यापासून थालीपीठ. चला तर बघूयात मग काय साहित्य लागते ते. अर्धा चमचा हळद, अर्धी वाटी डाळीचे पीठ, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, तांदळाचे अर्धी वाटी पीठ, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ, 1 वाटी तेल, 2 कच्चे बटाटे, लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीर. सर्वप्रथम बटाटे आपण सोलून घेणार आहोत. आता हे बटाटे आपले सोलून झाले ते आपण किसणीने किसून घेऊयात. आणि हे जे वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. आता मी इथे बटाटे किसून घेतलेले आहेत. आता इथे जे वाटण आहे ते असं ओबड मी वाटून घेतले. आता ते आपण याच्यामध्ये टाकूयात. त्यानंतर हळद टाकूयात, लाल तिखट टाकूयात, जिरे पावडर टाकूयात, धना पावडर टाकूयात, मीठ टाकूयात. त्यानंतर हे सर्व एकजीव करून घेऊया. आता इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतेय. त्यानंतर इथे डाळीचे पीठ टाकून घेऊयात. आता डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ टाकून झालेले आहे. आता आपण इथे 5 ते 6 चमचे पाणी टाकणार आहोत. आता बघू शकता हे मी सगळं एकजीव करून झालेलं आहे. आणि अगदी भजीचं कसं पीठ लागतं त्याप्रमाणे हे मी मळून झालेलं आहे. तेवढं घट्टपणा ह्याला ठेवावा लागेल. आता इथे आपला तवा छान तापलेला आहे. आपण त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात. आता इथे जे 2 चमचे तेल टाकले ते पसरून टाकलेले आहे तव्यामध्ये. ते चांगलं तापलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते मी टाकून घेते आणि पसरून घेते थालीपीठ. बघू शकता आता जे मिश्रण होतं ते तव्यामध्ये मी टाकलं आणि याप्रमाणे मी पसरून घेतलेलं आहे. आता हे आपलं थालीपीठ एका बाजूने चांगलं भाजलं गेलेलं आहे. ते आपण दुसऱ्या बाजूने आता पलटून घेऊन भाजूया. बघू शकता याप्रमाणे आपल्याला बाकीचे पण थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. आपले थालीपीठ रेडी झालेले आहे. तर मंडळी आपले हे थालीपीठ रेडी आहे. तुम्हाला जर ही कच्च्या बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.